का घडले याच्याबद्दल मला बोलायचं नाही. पण अध्यक्ष महोदय, मी आपल्याकडे काल निवेदन केलं होतं की माझ्या व्हॉट्सअपवरती, माझ्या ह्याच्यावरती मला अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली, मला मारण्याची धमकी देण्यात आली. मला बोलू द्या अध्यक्ष महोदय. त्याच्याबद्दल या विषयावरती तर अध्यक्ष महोदय, मला वाटतं या विषयाचं गांभीर्य या सभागृहातील सर्व सदस्यांनी घेणं आवश्यक आहे. तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही यापूर्वी दालनात येऊन मला सांगितलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ऐकून घ्या, सुरक्षा रक्षकांकडनं नाही, हे काय योग्य नाही. तुम्हाला हा विषय जर पॉलिटिसाइज करायचा असेल तर हे योग्य नाही. मला वाटतं आपल्याला सभागृहाच्या भावने उल्लेख करायला बंदी करणं योग्य नाही. त्यांना बोलू दे ना. अध्यक्ष महोदय, धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मना नाही. विषय काय चाललेला आहे आज, जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत, तर त्याचं वेगळं मांडता येईल ना. पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला, एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे, नाही असं नाही होत. जयंतराव, कुठेतरी हे बघा जयंतराव, एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा, फार सिनियर आहात आपणही हे लक्षात घेतलं, ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे. आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत. आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून. जरा काही गांभीर्याने घ्या. ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव, हे बरोबर नाहीये. अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाहीये. मला वाटतं जी घटना आपण जेव्हा बोललात आणि मुख्यमंत्री महोदय की नितीन देशमुख माझ्याबरोबर आला, त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी उठलो की मी एकटाच आलो, तेव्हा झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली, काय झाली, ह्याच्याशी माझा काही संबंध नाही. पण जे झालं ते चुकीचं झालं आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय. ठीक आहे. मी फक्त रेकॉर्डवरती एवढं आणू इच्छितो, या संदर्भात दोन्ही सन्मान्य सदस्यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आपल्याबरोबर जे अभ्यंगत इकडे येतात त्यांची संपूर्ण जबाबदारी आपली आहे, मी यापूर्वी सांगितलेलं आहे. आणि बसून घ्या. आणि या संदर्भात कोण कोणाबरोबर आलं हे काय मी ठरवलेलं नाही आहे. सुरक्षा रक्षकांकडनं जे इकडे जबाबदार लोक असतात त्यांच्याकडनं मी एक पूर्ण दिवस घेऊन, मी कालच या विषयावर बोलू शकलो असतो, त्यांनी चौकशी केली. जो व्यक्ती ताब्यात घेतलेला